एका आईच्या डोळ्यात देखत तिच्या एकुलत्या एक मुलाच्या पाठीवर चूल पेटवली गेली. पण तरीही तो मुलगा जिवंत कसा राहिला जाणून घ्या मंगलप्रदोषाची ही थक्क करणारी कथा. नमस्कार मित्रांनो, मंगलप्रदोष व्रत हे घरातील आजारपण, व्याधी आणि कर्जबाजारीपणा दूर करणारे अत्यंत फलदायी व्रत मानले जाते. या दिवशी उपवास सोडताना गूळ आणि गव्हापासून बनवलेली लापशी किंवा शिरा खाणे अत्यंत शुभ मानले जाते. शौनक आणि इतर ऋषी सुतजींना म्हणाले, हे महाराज, आता आम्हाला मंगळ ग्रहाशी संबंधित म्हणजेच मंगलप्रदोष व्रताविषयी माहिती सांगून उपकृत करावे ही नम्र विनंती. त्यावर सुतजी म्हणाले, हे श्रेष्ठ ऋषीवर्य, मंगलप्रदोष व्रत हे माणसाच्या जीवनातील सर्व व्याधी, आजार आणि कर्जबाजारीपणा दूर करणारे आहे. हे व्रत करणाऱ्याला उत्तम सुख, शांती, समृद्धी आणि सुलक्षणी पुत्राची प्राप्ती होते. हे व्रत पापांचा नाश करणारे म्हणून प्रसिद्ध आहे. मंगलप्रदोषाचे व्रत करणाऱ्यांनी उपवास सोडताना गूळ आणि गव्हापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यामध्ये लापशी, गव्हाचा शिरा किंवा गुळाची चपाती यांसारखे पदार्थ उत्तम मानले जातात. आता मी तुम्हाला या व्रताशी संबंधित एक अत्यंत सुंदर आणि अद्भुत कथा सांगतो. ती तुम्ही एकाग्रचित्ताने ऐका. फार पूर्वी एका नगरात एक वृद्ध माता राहत होती. तिला मंगळी या नावाचा एकुलता एक मुलगा होता. ती वृद्ध महिला अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची असून हनुमंताची परमभक्त होती. ती प्रत्येक मंगळवारी मनोभावे हनुमानाचे व्रत करायची आणि त्यांना खास नैवेद्य अर्पण करायची. तिची हनुमंतावर इतकी अथांग श्रद्धा होती की मंगळवारी ती कधीही जमिनी सारवत नसे. म्हणजेच माती खणण्याचे किंवा जमीन खोदण्याचे कोणतेही काम ती त्या दिवशी पूर्णपणे टाळत असे. अशा प्रकारे भक्तिभावाने तिने बरेच दिवस हे व्रत पाळले. एकदा साक्षात बजरंगबलीने तिच्या भक्तीची आणि निष्ठेची परीक्षा घेण्याचे ठरवले. हनुमानजी एका साधूचे रूप धारण करून तिच्या दारापाशी आले आणि हाक मारू लागले, आहे का कोणी हनुमंताचा सच्चा भक्त इथे, जो माझ्या इच्छेनुसार मला भोजन देईल? साधूचा आवाज ऐकून ती वृद्ध माता तात्काळ घराबाहेर आली. तिने साधू महाराजांना अत्यंत आदराने वंदन केले आणि विचारले, महाराज सांगा, माझ्यासाठी काय आज्ञा आहे? मी आपली काय सेवा करू शकते? तसेच तो साधू म्हणाला, मी खूप भुकेला आहे. मला तातडीने भोजन करायचे आहे, पण मी इथे जमिनीवर स्वयंपाक करून जेवणार आहे. त्यामुळे मला आधी थोडी जमीन स्वच्छ करून म्हणजेच सारवून दे, तरच माझे काम सोपे होईल. साधूचे हे बोलणे ऐकून ती म्हातारी पेचात पडली. ती नम्रपणे म्हणाली, महाराज, आज मंगळवार आहे. माझ्या नियमांनुसार मी आजच्या दिवशी जमीन सारवणार नाही आणि मातीला हातही लावणार नाही. त्याऐवजी तुम्ही मला इतर कोणतेही काम सांगा, ते मी आनंदाने करीन. त्यावर तो साधू हट्ट धरून म्हणाला, जर तू जमीन सारवून देणार नसशील तर तुझ्या त्या मंगळी या नावाच्या मुलाला इथे बोलाव. मी त्याच्या पाठीवर आग पेटवून त्यावर माझा स्वयंपाक तयार करेन. तू फक्त त्याला माझ्या स्वाधीन कर. साधूचे हे भयंकर शब्द ऐकून ती वृद्ध माता क्षणभर अवाक झाली. पण दिलेल्या वचनाला जागरून आणि अतिथीचा अनादर होऊ नये म्हणून तिने जड अंतःकरणाने आपल्या मुलाला म्हणजेच मंगळीयाला साधूच्या स्वाधीन केले. तिच्या मनात हनुमंतावर पूर्ण विश्वास होता. साधूने त्या मुलाला जमिनीवर पालथे झोपवले आणि त्याच्या पाठीवर चूल मांडून आग पेटवली.
तो साधू शांतपणे स्वयंपाक करू लागला, पण आईचे हृदय हे दृश्य सहन करू शकत नव्हते. ती दुःखाने व्याकुळ होऊन आपल्या घराच्या आत निघून गेली. काही वेळाने स्वयंपाक पूर्ण झाल्यावर त्या साधूने म्हातारीला हाक मारली आणि म्हणाला, माता, तुझा स्वयंपाक तयार झाला आहे. आता तुझ्या मुलाला मांगडियाला हाक मार, जेणेकरून तोही येऊन हा प्रसाद ग्रहण करेल. ते ऐकून आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, महाराज, माझ्या मनाला आणखी दुःख देऊ नका. आता त्याला हाक मारून काय उपयोग. पण साधूने पुन्हा आग्रह धरल्यावर तिने जड मनाने आपल्या मुलाचे नाव घेऊन हाक मारली, मंगडिया. आणि काय आश्चर्य, आईची हाक ऐकताच मंगडिया खेळत खेळत हसतमुख होऊन अगदी सुखरूपपणे घराबाहेर आला. आपल्या मुलाला जिवंत आणि सुरक्षित पाहून म्हातारीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ती तात्काळ त्या साधूच्या चरणावर कोसळली आणि तिने त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्याच क्षणी त्या साधूने आपले मूळ रूप प्रकट केले. साक्षात मारुतीराया तिच्यासमोर उभे होते. हनुमानजींनी तिला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. अशा प्रकारे मंगलप्रदोष व्रताच्या प्रभावाने आणि हनुमंताच्या कृपेने त्या मातेचे कुटुंब धन्य झाले. ज्याची श्रद्धा अढळ असते त्याच्या पाठीशी साक्षात बजरंगबली सदैव उभे राहतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या आप्तेष्टांसोबत शेअर करा. अशाच आध्यात्मिक कथांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.